सुरुवातीला एक मोठी बातमी। दिल्ली स्फोट प्रकरणातील एक नवीन व्हिडिओ समोर आलेला आहे। दिल्ली स्फोटाचं नवं सीसीटीव्ही समोर आलेलं आहे। कारमध्ये स्फोट होतानाचं नवं सीसीटीव्ही समोर आलेलं आहे। दिल्ली येथे लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाचा आणखी एक नवा सीसीटीव्ही समोर आलाय। सोमवारी संध्याकाळी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्थानकाच्या परिसरात एका कारमध्ये उच्च तीव्रतेचा स्फोट झाला। या स्फोटात अनेकांचा मृत्यू झाला आणि या स्फोटाचा आणखी एक सीसीटीव्ही समोर आलाय, ज्यामध्ये स्फोटापूर्वीचा क्षण कैद झालाय। तर स्फोट होतानाचा हा सीसीटीव्ही समोर आलेला आहे, ज्यामध्ये स्फोट कशा पद्धतीने झालाय ते या दृश्यांमध्ये कैद झालेलं आहे। दिल्ली येथे लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाचा हा नवा व्हिडिओ समोर आलेला आहे। सोमवारी संध्याकाळी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्थानकाच्या परिसरात एका कारमध्ये उच्च तीव्रतेचा स्फोट झाला आणि या स्फोटात अनेकांचा मृत्यू झाला। या स्फोटाचा आणखी एक सीसीटीव्ही समोर आलेला आहे, यामध्ये स्फोटापूर्वीचा क्षण कैद झालाय। दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेला स्फोट हा दहशतवादी हल्लाच असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलंय। दिल्लीच्या लाल किल्ला परिसरातील स्फोट प्रकरणी सरकारनं ही माहिती दिलेली आहे। केंद्रीय कॅबिनेट नंतर पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली आहे। कार स्फोट प्रकरणाचा वेगानं तपास सुरू आहे। केंद्रीय कॅबिनेटमध्ये देशातील महत्त्वाच्या ठिकाणाच्या सुरक्षेचा आढावाही घेण्यात आलाय। तर दिल्लीतील स्फोट हा दहशतवादी हल्लाच असल्याचं सरकारनं म्हटलेलं आहे। दिल्लीच्या लाल किल्ला परिसरातील स्फोट प्रकरणी सरकारनं ही माहिती दिली आहे। केंद्रीय कॅबिनेट नंतर पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली आहे। आणि आता आणखीन एक या संदर्भातली मोठी बातमी। दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोट प्रकरणाशी संबंधित असल्याचा संशय असलेली लाल रंगाची फोर्ड इकोस्पोर्ट कार जप्त करण्यात आलेली आहे। फरीदाबाद जिल्ह्यातील खंडावली इथून ही कार जप्त करण्यात आली आहे। दिल्ली पोलिसांनी लाल रंगाची फोर्ड इकोस्पोर्ट कार शोधण्यासाठी राजधानी दिल्लीतील सर्व पोलीस स्टेशन, चौक्या आणि सीमा चौक्यांवर अलर्ट जारी केला होता। या स्फोटात वापरल्या गेलेल्या Hyundai i20 वापरणाऱ्या इतर संशयितांकडे आणखी एक लाल रंगाची कार असल्याचं तपासामध्ये उघड झाल्यानंतर हा अलर्ट जारी करण्यात आला। लाल रंगाची फोर्ड इकोस्पोर्ट ही गाडी डॉक्टर उमरच्या नावानं नोंदणीकृत असल्याचं समोर आलंय। रेकी करण्यासाठी डॉक्टर उमरनं या कारचा वापर केल्याचा संशय आहे। डॉक्टर उमर हाच स्फोट होण्यापूर्वी Hyundai i20 कार चालवत होता।